तर झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीनं 21 कोटीचा स्टॅम्प ड्युटी भरायला नकार दिला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी केला। या प्रकरणी अमेडियावर दिवाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करायची मागणी अंजली दमानी यांनी केलेली आहे। तोंडा मुदतवाढ मागितल्यानंतर आता अमेडिया कंपनीने तर थेट सांगितले की ते स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये भरणारच नाहीयेत। आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे। आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांनी जी स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला तर खरं तर त्यांना 10 पट रक्कम त्यांच्याकडनं दंडात्मक वसूल करता येते आणि ही जर त्यांनी दिली नाही तर त्यांची दंडात्मक वसुली करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांमधनं किंवा त्यांच्या प्रायव्हेट मालमत्तेवर जप्ती सुद्धा कलेक्टर आणू शकतात आणि ही तात्काळ केली गेली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे। आणि हे लवकरात लवकर, कारण 1 महिना झालेला आहे, याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा वेळ न काढता ही तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे।